संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीकरता शिवतीर्थावर दाखल। अनिल परबही राऊतांसोबत उपस्थित। युतीच्या घोषणेच्या तारखेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीबाबत घोषणा होणार। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार। संजय राऊतांची माहिती। सूर्य आणि चंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत। मुंबई तोडण्यासंदर्भातील मुद्द्यावरून राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। तर या घोषणा फडणवीसांनी देऊ नयेत म्हणत केला हल्लाबोल। आगामी पालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यावर चर्चा। सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंचा दावा। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार। मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी। बॅनर कुणी लावलं हे अस्पष्ट। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या शीर्षकाखाली मेळाव्याचं आयोजन। आदित्य ठाकरे काय आरोप करणार याकडे सगळ्यांचं लक्ष। राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट। AQI पोहोचला 400 पार। दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय। प्रदूषणामुळे अनेक विमान सेवांवरही परिणाम। काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं। चकमकी दरम्यान एक कमांडो शहीद। येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार। संजय राऊतांची माहिती। तर निवडणुकीच्या मुद्द्यावर आज राज ठाकरेंना भेटणार। राऊतांनी केलं स्पष्ट। काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं दिसत नाही, तर काँग्रेसनं आमच्यासोबत यायला हवं। संजय राऊतांचं विधान। तर बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय। राऊतांचा जोरदार टोला। रहमान डकेत कोण हे मुंबईकरांना माहिती आहे, तसंच मुंबई कुणाला लुटायचे हे सुद्धा जनतेला माहिती आहे। अधिवेशनादरम्यान शिंदेंनी केलेल्या टीकेचा संजय राऊतांकडून थेट समाचार। आगामी पालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा। सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा दावा। मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको। जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार। मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी। बॅनर कुणी लावलं हे अस्पष्ट। वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या शीर्षकाखाली मेळाव्याचं आयोजन। आदित्य ठाकरे काय आरोप करणार याकडे लक्ष। राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट। AQI पोहोचला 400 पार। दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय। प्रदूषणामुळे अनेक विमान सेवांवरही परिणाम। काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं। चकमकी दरम्यान एक कमांडो शहीद। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। राज्यात महापालिका निवडणुकांचं वाजलं बिगुल। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज पहिली बैठक। भाजप आणि शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित। मुंबईत भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत। शिवसेना ही 100 जागांवर दावा करताना दिसतेय। बैठकीकडे राज्याचं लक्ष।
मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको. जे हिंदुत्वाचं नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी. बॅनर कुणी लावलं हे अस्पष्ट. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. परळीत आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या शीर्षकाखाली मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुलीचा बुरखा खेचला. पाटण्यात आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल. गोवा नाईट क्लबचा आरोपी लुथरा ब्रदर्स यांना थायलंडमधून दिल्लीत आणणार. दिल्ली कोर्टात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर गोव्याला नेणार. आज संसदेमध्ये सादर करण्यात येणार मनरेगाचं नाव बदलणारं विधेयक. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान या लोकसभेमध्ये सादर करणार विधेयक. मनरेगा योजनेची जागा घेणार विकसित भारतजी रामजी. राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषण. AQI पोहोचला 400च्या पार. दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय. प्रदूषणामुळे अनेक विमानसेवांवरही परिणाम. काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं. चकमकी दरम्यान एक कमांडो शहीद. आणि फुटबॉलचा जादूगार मेस्सी करणार जामनगरमधील वनताराची सफर. अनंत अंबानींच्या विशेष उपस्थितीत मेस्सी करता खास आयोजन. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज पहिली बैठक. भाजप आणि शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित. तर मुंबईत भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत. शिवसेनाचाही 100 जागांवर दावा. बैठकीकडे राज्याचं लक्ष. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीशी युती नाही, मात्र मैत्रीपूर्ण लढू. तर शिवसेनेसोबत ठिकठिकाणी भाजपची युती. मुंबईची जनता महायुतीसोबतच राहणार. दोन्ही ठाकरे बंधूंसह काँग्रेसही सोबत आली तरी महायुतीच जिंकेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. वरळी ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या शीर्षकाखाली मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे काय आरोप करणार याकडे लक्ष. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुलीचा बुरखा खेचला. पाटण्यात आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या घरावर पुणे पोलिसांची छापेमारी. 3 पिस्तूल तसंच 20 ते 22 लाख रुपयांची रोकड जप्त.
गोवा नाईट क्लबचा आरोपी लुथरा ब्रदर्सला आज थायलंडमधून दिल्लीत आणणार. दिल्ली कोर्टात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर गोव्याला नेणार. आज संसदेत सादर करण्यात येणार मनरेगाचं नाव बदलणारं विधेयक. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान लोकसभेत सादर करणार विधेयक. मनरेगा योजनेची जागा घेणार विकसित भारतजी रामजी. राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट. AQI पोहोचला 400 पार. दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय. प्रदूषणामुळे अनेक विमान सेवांवरही परिणाम. काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं. चकमकीदरम्यान एक कमांडो शहीद. आणि फुटबॉलचा जादूगार मेसी करणार जामनगरमधील वंताराची सफर. अनंत अंबानींच्या विशेष उपस्थितीत मेसीसाठी खास आयोजन. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत आज पहिली बैठक. भाजप आणि शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित. तर मुंबईत भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत. शिवसेनेचाही 100 जागांवर दावा. बैठकीकडे राज्याचं लक्ष. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीशी युती नाही, मात्र मैत्रीपूर्ण लढू. तर शिवसेनेसोबत ठिकठिकाणी भाजपची युती.